सिंधुदुर्ग के कणकवली में हुई सभा में उदय सामंत ने साफ किया कि शहर विकास आघाड़ी को जनता से बहुत सपोर्ट मिला है और भरोसा जताया कि मेयर और कॉर्पोरेटर चुने जाएंगे। वैभव नाइक और बोगस वोटर्स के मुद्दे पर उन्होंने कहा कि हम डेवलपमेंट के लिए साथ हैं, विरोध के लिए नहीं। आखिर में सामंत ने कहा कि वह यह कैंपेनिंग सीखने आए हैं और उनकी इच्छा क्रिटिसिज्म के बजाय डेवलपमेंट पर फोकस करने की है। गौर से सुनिए क्या कहना है उदय सामंत का। वातावरण आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं विकास आघाडीला पाठिंबा मिळतोय त्याच्यामुळे नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक निवडून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। आणि जी एक शंका कायमस्वरूपी व्यक्त केली जाते की मी आणि निलेशजी संदेश पारकर हे युबीटीचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्या प्रचाराला येतोय तर त्याचा खुलासा देखील मी केला की ऑलरेडी संदेश पारकरनी त्यांच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिलेला आहे। कणकवली वासियांना आवश्यक ही शहर विकास आघाडी झालेली आहे। अचानक आम्हाला युती करतो म्हणून सांगून जे फॉर्म भरता आले नाहीत त्याच्यामुळे आता आम्ही काय करायचं तर ज्यांनी शहराची संकल्पना मांडली नागरिकांनी त्यांनी जी शहर विकास आघाडी केलेली आहे त्याला मी आणि निलेशजींनी पाठिंबा दिला। एकट्या नितेश राणेंना रोखण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं लागलं आणि त्यांच्यासाठी राणेंना घ्यावं लागलं असं पालकमंत्री म्हणाले। पहिली गोष्ट अशी आहे की नितेशजींबद्दल मला देखील निलेशजींना देखील आदर आहे। आम्ही कोणाच्याही विरोधामध्ये इथे भाषण केलेलं नाही। इथं आपण विकासावर बोलतोय म्हणून मगाशी मी एक भाषणामध्ये सांगितलं आणि उदाहरण दिलं की कणकवलीच्या एंट्रन्सला जो स्वागताचा बोर्ड लागला आहे त्याच्यातली देखील अक्षरं गायब झालेली आहेत। अशा पद्धतीचा कणकवलीकरांना विकास नको आहे तर शाश्वत विकास पाहिजे आणि त्याच्यासाठी पालकमंत्री नितेशजी असतील, रवींद्र चव्हाण असतील यांच्या विरोधात काय आम्ही इथं आलेलो नाही। शेवटी आमची राज्यामध्ये युती आहे, केंद्रामध्ये देखील युती आहे, परंतु कणकवलीमध्ये देखील विकासाची गंगा ही आणली पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही देवेंद्रजींना विनंती करू आणि एकनाथ शिंदे साहेबांना देखील विनंती करू। हेच मी मालवणला म्हणू शकतो। सिंधुदुर्गात युती न होण्यासाठी आहे का नाही, सिंधुदुर्गात युती न होण्यासाठी रवींद्र चव्हाण जबाबदार आहे असं देखील निलेश राणे यांनी मला असं वाटतं की 8 दिवसात याच्यावर बोलून आम्ही आता थकलेलो आहे। आता आम्हाला विकासाची कामं सिंधुदुर्गामध्ये काय करायची आहेत याच्यावर आज आम्ही दिवसभर चर्चा केली आणि म्हणून मी स्पष्टपणानं सांगितलं की जे सिंधुदुर्गचं चित्र आहे राणेसाहेबांना अभिप्रेत असलेला विकास हा राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला। त्याच पद्धतीनं आता सिंधुदुर्गवासियांच्या निलेशजींकडनं अपेक्षा आहेत आणि ते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे पूर्ण करतोय। हा संदेश देणाऱ्या ह्या 4 निवडणुका आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ। पहिल्या दिवशी आपण जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे त्यांनी पहिल्याच दिवशी सर्वपक्षीय साथ घातली होती, मात्र युबीटी कुठेतरी या ठिकाणी मागे पडलेली पाहायला मिळते। असं कारण आपण काय आता तुम्हीच सांगितलं तर बरं झालं ना, त्याच्यामुळे युती असण्याचा प्रश्नच येत नाही। शहर विकास आघाडी आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब तुम्हीच केला, आम्ही सुटलो त्या संकटातनं। साहेब, कणकवली शहरामध्ये बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित झाला आहे। भाजपाचे उमेदवार जे आहेत नलावडे यांच्या संदर्भात निलेश राणे मी 2 महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये सांगतो की एका घरामध्ये 169 मतं कशी असू शकतात त्याचा शोधच घेणं गरजेचं आहे प्रभागामध्ये। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मालवणचा जो एक प्रकार घडलेला आहे की मराठा समाजाच्या व्यक्तीनं अचानक ओबीसी समाजाचा दाखला घेतला आहे, हा तर जिल्ह्यातल्या मराठा समाजाचा पण अपमान आहे आणि ओबीसी समाजाचा देखील अपमान आहे आणि स्वतः निवडून येण्यासाठी बोगस नोंदणी करायची हे देखील योग्य नाही आणि त्याचा तपास करावा ही निलेशजींची मागणी आहे। त्याच संदर्भात माजी आमदार वैभव नाईक यांच्या घरावर सुद्धा बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप भाजपकडून माझं म्हणणं असं आहे की ज्यांच्यावर हे आरोप झाले त्यांच्याकडची चौकशी केली तरी काही फरक पडत नाही। शेवटी लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत म्हणूनच मी सांगितलं की पालकमंत्र्यांना किंवा प्रदेशाध्यक्षांना असं टार्गेट करून आम्ही इथं काय आलो नाही आणि कुठच्याही एका व्यक्तीच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र व्हावं यासाठी ही आघाडी झालेली नाही तर विकास करण्यासाठी झालेला आणि विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही पुढे जाऊ। भविष्यामध्ये विकास आघाडी निवडून आल्यानंतर देखील आम्ही पालकमंत्र्यांकडेच विकास निधी मागायला जाणार आहोत।